फोन जप्त केला. फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. कोर्टात कधी जाणार? 45 दिवसाचा कालावधी. हो, आम्ही जाऊ कोर्टामध्ये. आम्ही सगळे मार्ग, निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही हाताळणार आहोत. आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या कोकणातच शिवसेना संपली असं वक्तव्य जाहीरपणे नारायण राणे करतात. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात. आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, तर दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घराघरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते. त्याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू नये, फार एक्सपोज होतील. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं. कोकणची जनता बरोबर आहे, यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही, पण फार कमी फरकानं आमचा तिकडे पराभव झाला. पैशाचा वारेमाप वापर झाला, यंत्रणेचा वापर झाला. हा आरोप नाही, हे सत्य आहे. हे सत्य. नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला. नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत. याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण काय 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? बोला. सर, मुख्यमंत्री म्हणतात की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, मोदी हटवणार होता. अहो, एकनाथ शिंदे हेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक नेरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते. त्याचा पराभव झाला. त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला. थँक्यू. तर संजय राऊतांनी अनेक मोठे आरोप केलेले आहेत राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीच्या अनुषंगानं देखील गेले काही दिवस सातत्यानं भाष्य होत आहे. निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.